राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या साप्ताहिकातून एक मोठा आणि खळबळजनक दावा करण्यात आलाय। शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी साप्ताहिकातील अध्यक्षीय लेखात म्हटलंय की विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाचं संपूर्ण नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय आमचा होता। या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटलंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील विलिनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा जोर धरलाय। जरी स्वतः शरद पवारांनी सार्वजनिकपणे विलिनीकरणाच्या चर्चांपासून स्वतःला दूर ठेवलं असलं तरी पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे संकेत सातत्याने मिळत आहेत। साप्ताहिकातील लेखात शशिकांत शिंदेंनी नमूद केलंय, विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं सगळं नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देणार होतो, पण दादांचं स्वप्न अपूर्णच राहिलंय। त्यामुळे आपली जबाबदारी आहे की दादांचं स्वप्न पूर्ण करायचंय। त्यासाठी प्रत्येकानं मन मोठं करून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबूतीनं उभा करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं त्या लेखात म्हटलंय।